नमस्कार. या सविस्तर विश्लेषण सत्रात आपलं स्वागत आहे. आज आपण थेट अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याने सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलीच धांदल उडवून दिली आहे. विषय आहे महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी आणि त्याभोवती अचानक उडालेला केवायसीचा म्हणजेच केवायसीचा गोंधळ. सध्या जिकडे तिकडे नुसती धावपळ सुरू आहे. पण खरंच एवढी घाई करण्याची गरज आहे का, की हा नुसताच गोंधळ आहे? आज आपण अगदी सोप्या भाषेत आणि पुराव्यांनिशी यामागचं खरं वास्तव काय आहे ते उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर या सगळ्याच्या मुळाशी आपण जाऊया. झालं काय तर नुकतीच वर्तमानपत्रात कर्जमाफीच्या प्रक्रियेबद्दल एक बातमी आली आणि बस ह्या एका बातमीने अक्षरशः गोंधळ उडवून दिला. कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी लगेचच शेतकरी बांधवांची सीएससी सेंटर्स आणि बँकांमध्ये एकच झुंबड उडाली. आजच्या आज केवायसी नाही केली तर कर्जमाफी मिळणारच नाही, अशीच काहीशी भीती सगळ्यांमध्ये पसरली. पण इथे खरा प्रश्न हा आहे की खरंच कर्जमाफीची केवायसी प्रक्रिया लगेच सुरू झालीये का? आता यातली सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? ती म्हणजे बातम्यांमध्ये केले जाणारे दावे आणि प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती यातली तफावत. बातम्या वाचून असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता जाऊन केवायसी करणं सक्तीचं आहे, पण ग्राउंड रियालिटी म्हणजे जमिनीवरचं वास्तव अगदी वेगळंच आहे. प्रत्यक्षात अशी कोणतीही गडबड सुरू नाहीये. का? कारण शासनाचा अधिकृत GR अद्याप आलेलाच नाहीये आणि पात्र शेतकऱ्यांची कोणतीही यादी सध्या अस्तित्वात नाहीये. म्हणजे बातम्या आणि वास्तव यात जमीन आसमानाचा फरक आहे. भाग 1. रियालिटी चेक. अधिकृत सूचनांचा अभाव. प्रशासकीय पातळीवरची सध्याची स्थिती अगदी स्पष्ट आहे. पहा, पहिली गोष्ट म्हणजे कर्जमाफीचा कोणताही अधिकृत शासन निर्णय, ज्याला आपण GR म्हणतो, तो अजून शासनाने काढलेलाच नाहीये. दुसरी गोष्ट, ह्या कर्जमाफीला अजून मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्या कर्जमाफीसाठी नक्की कोण पात्र आहे याची कोणतीही यादी अजून तयारच झालेली नाहीये. आता तुम्हीच विचार करा, जेव्हा यादीच नाहीये, कोणाची केवायसी करायची हेच माहिती नाहीये, तर मग प्रक्रिया सुरू कशी होणार? हाच मोठा प्रश्न सध्या अधिकाऱ्यांनाही पडलाय. आणि म्हणूनच अत्यंत दिलासा देणारी आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे सध्या कोणतीही केवायसी प्रक्रिया सुरू नाही, कारण अधिकृत GR आलेला नाही आणि पात्रता अजून ठरलेली नाही. त्यामुळे अजिबात काळजी करण्याचं किंवा घाबरून जाण्याचं कारण नाही. कोणतीही मुदत चुकलेली नाहीये, कारण मुळात प्रक्रियाच सुरू झालेली नाही. जेव्हा खरोखर हे सगळं सुरू होईल तेव्हा शासन नक्कीच अधिकृतरित्या सगळ्यांना सूचना देईल. भाग 2. शासनाची खरी तयारी. ॲग्रीस्टॅक फार्मर ID समजून घेणे. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मग शासनाची नेमकी तयारी काय सुरू आहे आणि हा ॲग्रीस्टॅक फार्मर ID प्रकरण नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक इंटिग्रेटेड डिजिटल ID आहे. यामध्ये आधार कार्ड आणि जमिनीची माहिती डिजिटल स्वरूपात एकमेकांशी जोडली जाते. भविष्यात सरकारी योजनांचा लाभ थेट लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी हा डिजिटल पाया शासनाकडून तयार केला जातोय. म्हणजे एक प्रकारे हे शेतीचं डिजिटल ओळखपत्रच आहे. आणि ही माहिती अतिशय उत्तमरित्या स्पष्ट करते की हे सगळं काम किती मोठ्या प्रमाणावर आणि किती दीर्घकाळ चालणार आहे. इथे सांगितलेल्या तारखांकडे जरा लक्ष द्या. आधार डेटा, पॅन कार्ड आणि कर्जाची माहिती गोळा करण्याचं काम तब्बल 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालणार आहे आणि ॲग्रीस्टॅक फार्मर ID तयार करण्याचं काम 20 मे 2026 पर्यंत चालणार आहे. हो, अगदी बरोबर ऐकलत, 2026. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की ही एक खूप मोठी दीर्घकालीन मोहीम आहे. त्यामुळे रातोरात उठून दुसऱ्या दिवशी रांगेत उभं राहण्याची इथे अजिबात आवश्यकता नाहीये. भाग 3. सध्या काय करावे? आजच उचलता येतील अशी पावले. चला तर मग या सगळ्या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी सध्या आपल्याला नेमकं काय करता येईल ते पाहूया. काळजी करण्याऐवजी आपण या 3 साध्या स्टेप्स फॉलो करू शकतो. पहिली स्टेप, आधार कार्ड बँकेत जमा आहे ना याची फक्त एकदा बँकेत जाऊन खात्री करून घेणे. दुसरी स्टेप, ॲग्रीस्टॅक फार्मर ID तयार असेल तर तो बँकेला दिलेला आहे का ते पाहणे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे थोडा संयम ठेवणे. जोपर्यंत शासनाचा अधिकृत GR आणि पात्र लोकांच्या याद्या येत नाहीत तोपर्यंत शांतपणे वाट पाहणे हेच सर्वात उत्तम. जाता जाता एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार नक्की करा. काय भविष्यातील सर्व सरकारी योजनांचा लाभ हा पूर्णपणे या ॲग्रीस्टॅक IDवरच अवलंबून असेल? तसं पाहिलं तर डिजिटल ओळखीचं हे महत्त्व प्रशासनात दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे, हे नक्की. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता अचूक माहिती मिळवणं आणि आपली कागदपत्र शांतपणे तयार ठेवणं कधीही चांगलं. चुकीच्या बातम्यांमुळे विनाकारण गोंधळून जाऊ नका. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आमच्यासोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
तोपर्यंत माहिती घेत रहा आणि जागरूक